घ्यावा, तर तो सुद्धा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे, हे लक्षात घ्या. जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील. त्याची फी फक्त 149 रुपये, 1.5 वर्ष कालावधी आहे. या ठिकाणी प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल, टॉपिकनुसार आपण त्या ठिकाणी चालू घडामोडी कव्हर करतोय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात. याच्या PDF सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला या कोर्सचा, सगळ्या कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करा तुमच्या मित्रांनी. तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने भारताला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमुक्त कधी घोषित केलं, ट्रॅकोमुक्त कधी घोषित केलं. ऑप्शन दिले तुम्हाला 19 मे 2025, 8 ऑक्टोबर 2024, त्यानंतर जुलै 25 आणि 1976. ते कम्प्यूज करायला दिले. तर याचं करेक्ट आन्सर सांगतो, तर हे दिले 8 ऑक्टोबर 2025. मग आता हे ट्रॅकोमुक्त घोषित केलं 8 ऑक्टोबर 2024 ला, 2024. मग ही न्यूज 2025 मध्ये का चर्चेमध्ये आली, कारण घोषित कधी केलं 8 ऑक्टोबर 2024 ला, परंतु ही जी 19 मे 2025 ही तारीख आहे ना, या तारखेला औपचारिकपणे जे प्रमाणपत्र असतं ना, ते प्रमाणपत्र भारताला प्रदान करण्यात आलं. म्हणजे औपचारिक प्रमाणपत्र कधी दिलं, तर ते दिलं होतं 19 मे 2025 ला. आणि 19 मे 2025 ला जी जागतिक आरोग्य संघटना म्हणतो आपण त्याला WHO, तर यांचं कितवं सत्र होतं, 78वं, कितवं होतं, 78वं जागतिक आरोग्य सभा होती. या सभेमध्ये ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्यामुळं न्यूज चर्चेमध्ये आली. पण घोषित कधी केलं होतं, 8 ऑक्टोबर 2024 ला, हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, भारत ट्रॅकोमा निर्मूलन करणारा कितवा देश झालेला आहे. तर भारत ट्रॅकोमा निर्मूलन करणारा हा कितवा देश झालेला आहे, तर 20वा देश आहे. कितवा देश आहे, 20वा. भारतानंतर आणखी ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये बरेच देश ऍड होतील, पण भारताचा कितवा देश होता, तर 20वा. परीक्षेच्या दृष्टीनं ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे ट्रॅकोमा म्हणजे काय, हे ट्रॅकोमा मगापासून आपण बोलतोय, तर ट्रॅकोमा म्हणजे काय, तर हा डोळ्यांचा एक जुनाट संसर्गजन्य आजार आहे, डोळ्यांचा. तर तो क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे होतो. कोणत्या जीवाणूमुळे होतो, क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे होतो. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याची चिंता करू नका, तुम्हाला हे जे नोट्स आहेत असं प्रश्न उत्तर आणि स्पष्टीकरण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर दोन गोष्टी लक्षात ठेवायचा, 8 ऑक्टोबर 2024 घोषित केलेलं ट्रॅकोमा मुक्त, 19 मे 2025 ला प्रमाणपत्र औपचारिकपणे देण्यात आलं, 20वा देश भारत ठरला. डोळ्यांचा एक आजार आहे आणि कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस हा जीवाणू आहे, या जीवाणूमुळे हा रोग होतो. आता पुढचा प्रश्न यालाच जोडून असलेला प्रश्न होता, भारतासह दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रातील एकूण किती देश आता ट्रॅकोमुक्त झालेत. आता एवढा प्रश्न बघितला तर यामध्ये असणारे इतर सगळे मुद्दे कव्हर होतात. तर भारतासह दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रामधलं विचारले तुम्हाला, तर दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रातले किती देश ट्रॅकोमुक्त झालेत, तर 3. म्हणजे याच्या अगोदर कोणते 2 देश आहेत, पहिला देश होता नेपाळ अगोदर झालेला आणि दक्षिण पूर्व आशियामधला, आणि दुसरा येतो म्यानमार. ओके, नेपाळ आणि म्यानमार हे ट्रॅकोमुक्त झालेले आहेत. नेपाळ, म्यानमार, आता भारत. ठीक आहे. दुसरं म्हणजे भारतानं जो राष्ट्रीय ट्रॅकोमा निर्मूलन कार्यक्रम हा 1963 मध्ये राबवलेला होता. आता 2-3 गोष्टी आणखी बघू. मग यानंतर तुम्हाला भारतानं कोणता कार्यक्रम राबवला, तर त्याला नॅशनल ट्रॅकोमा कंट्रोल प्रोग्राम म्हणतो, जो 1963 मध्ये राबवलेला होता आणि हा प्रकल्प सुरू केला होता. हा प्रकल्प सुरू करताना आपलं जे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सहकार्यानं, जागतिक आरोग्य संघटना पण यामध्ये होती आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने, युनिसेफ पण होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 1976 साली राष्ट्रीय अंधत्व दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता आणि ज्यानंतर तो कार्यक्रम हे ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये विलीन केलं होता आणि त्याच्यानंतर तो आता आपण ट्रॅकोमा मुक्त झालोय असं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळाल्यामुळं न्यूज चर्चेमध्ये होते. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, ईशान्य भारतातली पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कुठली, ईशान्य भारतामधली, त्याला काय म्हणतो आपण, जिओथर्मल प्रोडक्शन वेल, अरुणाचल प्रदेशामध्ये. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशामध्ये कोणत्या जिल्ह्यात खोदण्यात आली आहे, म्हणजे ईशान्य भारतातली पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर जिओथर्मल प्रोडक्शन वेल कोणत्या राज्यामध्ये खोदण्यात आली, अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश मधला कोणता जिल्हा आहे हे विचारलेलं आहे, तर तो जिल्हा येतो पश्चिम कामेंग नावाचा जिल्हा, तिथला अरुणाचल प्रदेश मधला. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली आणखी जर तुम्हाला याच्यात इलॉबरेट करून स्थान जर विचारायचं असेल, ठिकाण विचारायचं असेल,
तर दिरांग नावाचं ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे? दिरांग नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी ती खोदण्यात आली. आता भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे काय की पृथ्वीच्या आतून येणारी जी उष्णता असते तिचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो, म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा. भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे काय? पृथ्वीच्या आतून येणारी जी ऊर्जा उष्णता आहे तिचा वापर हा वीज निर्मितीसाठी केला जातो, त्याला भूऔष्णिक. तर लक्षात ठेवा, ईशान्य भारतातली पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेशमध्ये खोदण्यात आली. अरुणाचल प्रदेशमधला जिल्हा विचारला पश्चिम कामेंग आणि ठिकाण विचारलं तर दिरांग नावाचं ठिकाण आहे, दिरांग. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 3 मे 2025 रोजी देशातल्या पहिल्या AI आधारित डेटा सेंटर पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलं? आता ह्या AIच्या संदर्भात ज्या ज्या न्यूज येतील ना अलीकडच्या काळात ते तुम्हाला सगळ्या महत्त्वाचे आहेत. तर सध्या महत्त्वाची न्यूज चर्चेमध्ये आहे ती म्हणजे देशातलं म्हणजे भारतातलं पहिलं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्या करण्यात आली. न्यूज आहे 3 मे 2025 ची. याचं करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर याचं करेक्ट आन्सर येतं छत्तीसगड. कारण छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री होते विष्णुदेव साई यांनी छत्तीसगडमध्ये कोणतं ठिकाण जर विचारलं तर नवा रायपूर या ठिकाणी, छत्तीसगडमध्ये नवा रायपूर या ठिकाणी 3 मे 2025 रोजी पहिल्या AI आधारित डेटा सेंटर पार्कची उभारणी केलेली आहे. जवळपास 14.5 एकरमध्ये हा पार्क उभारण्यात आलेला आहे. या डेटा सेंटर पार्कमध्ये उभारण्यात आला आहे. तर चर्चेतला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, नवा रायपूर. या प्रश्नापेक्षा जो प्रश्न विचारलाय ना तो घटक जास्त महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला प्रश्न काय आहे, आंध्र प्रदेश सरकारनं देशातली पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी क्रिएटर लँड उभारण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलाय. इथं तुम्हाला क्रिएटर लँड दिलाय ना, ऑप्शनमध्ये क्रिएटर लँड असेल ना ते तुमचं उत्तर असणार आहे, क्रिएटर लँड आशिया. पण ह्या प्रश्नापेक्षा महत्त्वाचं काय म्हटलं होतं मी तुम्हाला की महत्त्वाचं तुम्हाला ह्या प्रश्नामध्येच तो घटक जो आहे ना तो लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. घटक काय आहे? भारतातली पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी कोणत्या राज्य सरकारने उभारली? आंध्र प्रदेश. करार कोण केलाय? कोणासोबत करार केलाय? क्रिएटिव्ह लँड एशिया यांच्यासोबत करार केलाय आणि त्या सिटीला नाव काय दिलंय? क्रिएटर लँड असं नाव दिलेलं आहे. घटक लक्षात येतोय का? परत एकदा सांगतो, घटक लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशच्या सरकारनं क्रिएटर लँड ही देशातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट कंपनी व सिटी बांधण्यासाठी करार केला 3 मे 2025 ला. कोणासोबत करार केला? क्रिएटिव्ह लँड एशिया या कंपनीसोबत करार केलेला होता. आणि या सिटीमध्ये मग काय काय असणार आहे तर याच्यामध्ये थीम पार्क, गेमिंग झोन, ग्लोबल सिनेमा को प्रोडक्शन झोन यांचा समावेश असेल. तर लक्षात राहील ना, क्रिएटर लँड ही देशातली पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी आहे. कुठं उभारण्यात येणार आहे? आंध्र प्रदेशमध्ये. आणि क्रिएटिव्ह लँड एशिया या कंपनीसोबत झालेला करार, त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली AI संचलित स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी AI फर्स्ट इंडिया 2025 हा स्टार्टअप एक्सप्रेसर कार्यक्रम कोणत्या कंपनीने सुरू केला? महत्त्वाचं काय माहिती आहे का तुम्हाला? AI फर्स्ट इंडिया 2025 हा एक स्टार्टअप एक्सप्रेसर कार्यक्रम आहे. हा कोणत्या कंपनीने सुरू केला त्याच्यामुळे चर्चेत आहे. आता एक घटक लक्षात घ्या, सध्या गुगल भारतामध्ये खूप इन्व्हेस्ट करण्याच्या दृष्टीनं बघते. गुगलनं काय केलेलं आहे तर हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. परीक्षेसाठी एवढंच महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, गुगलनं AI फर्स्ट इंडिया 2025 हा स्टार्टअप एक्सप्रेसर कार्यक्रम भारतामध्ये सुरू केला, त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेनं देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे गाड्या चालवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलाय? आता भारतीय रेल्वेनं हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी, आता तुम्हाला बऱ्याच ऑप्शनमध्ये हायड्रोजन दिसेल, तर याचं करेक्ट आन्सर येतं हायड्रोजन फॉर हेरिटेज. काय उत्तर येतं? हायड्रोजन फॉर हेरिटेज. म्हणजे जवळपास 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याचा भारत सरकारचा विचार आहे या उपक्रमांतर्गत, हायड्रोजन फॉर हेरिटेज. याची घोषणा झाली होती 25 जुलै 2025 ला. 25 जुलै 2025 ला घोषणा कोणी केली? आपली जे केंद्रीय रेल्वे मंत्री होते ना, अश्विनी वैष्णव यांनी केली. केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी त्याची घोषणा केलेली होती. आणि प्रत्येक ट्रेनसाठी ना 80 करोड खर्च येणार आहे, 80 करोड. डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे.
त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात, त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केला आहे. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेलं आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झाला आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटकसुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलं आहे. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयेमध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या